मित्रांनो, तुमचा जिवंत बोकड खाटकाला किती रुपयाला विकायचा? अनेक शेतकरी इथेच फसतात आणि हजारोंचा तोटा सहन करतात. आज मी तुम्हाला एकदम सोपं गणित सांगणार आहे, ज्याने केवळ 10 सेकंदात बोकडाची योग्य किंमत काढता येईल. आपण 6 महिने किंवा वर्षभर बोकड सांभाळतो. चारा, पाणी, औषध, मेहनत सगळं करतो. पण विकताना योग्य भाव मिळतो का? हा मोठा प्रश्न असतो. बोकड विकत घेताना भाव पाडून मागितला जातो. त्यामुळे तुम्ही गोंधळून जाता आणि जर तुम्हाला योग्य भाव काढता आला नाही, तर तुमचं मोठं नुकसान होतं. व्हिडिओच्या शेवटी असा एक साधा फॉर्म्युला सांगणार आहे, ज्यात तुम्ही बोटावरती मोजून केवळ 10 सेकंदात बोकड कितीला विकला पाहिजे हे ठरवू शकता. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज महाराष्ट्रात मटणाचा बाजारभाव साधारण 800 रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे जिवंत बोकडाचा रेट साधारण 475 प्रति किलो धरला जातो. म्हणजेच बोकडाचं वजन गुणुले 475 बरोबर विक्री किंमत. समजा तुमचा बोकड 50 किलोचा आहे, म्हणजे 50 किलो गुणुले 475 म्हणजेच बोकडाची किंमत 23,750. म्हणजेच 50 किलो बोकड विकताना 23,500 ते 24,000 ला विकला पाहिजे. समजा जर बोकड हा 100 किलोचा असेल, म्हणजेच 100 गुणिले 475 म्हणजेच 47,500. यापेक्षा कमी भावात विकला तर तुमचा तोटा होऊ शकतो. मंडळी, साधारणपणे 100 किलो बोकडातून साधारण 60 ते 65 किलो मटण निघतं. म्हणजेच बोकडाच्या वजनाच्या 65% त्याचं मटण निघतं. जर मटण 800 रुपये प्रति किलो असेल तर खाटकाचा नफा किती होतो हे तुम्हाला सहज कळलं असेल. म्हणून पुढच्या वेळेस बोकड विकताना हे गणित नक्की लक्षात ठेवा, म्हणजे कुणीही तुम्हाला कमी भावात फसू शकणार नाही. चला तर अवघ्या 10 सेकंदात बोकडाची किंमत कशी काढायची ते सांगतो. तर 10 सेकंदात जिवंत बोकडाची किंमत कशी काढायची ते बघूयात. एकूण बोकडाच्या वजनाच्या 60 ते 65% वजन गुणिले मार्केटमध्ये भेटणाऱ्या मटणाच्या 50% किंमत जर काढली, तुमच्या बोकडाची किंमत तुम्हाला काढता येईल. तर मंडळी, तुमच्या बोकडाचं वजन किती आहे ते कमेंट मध्ये सांगा, मी त्याची किंमत सांगतो.